नमस्कार मित्र, मी रोशन पवार पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली गावी आलो आहे. भरपूर दिवसानंतर आलो आहे. खरं तर गावची लोकंसुद्धा आपल्याला आठवण करावं येते की येत नाही म्हणून. सो आलो आहे. अचानक काही कामच आलो आहे. पण खरं तर आलो आहे दुपारच्याच वेळी आणि आता संध्याकाळची वेळ झाली. दुपारपासून पाऊस खूप पडत होता. फक्त वातावरण कसं झालं एकदम पुन्हा पावसाळा जात होतं. थोडा पाऊस जरा कमी झालेला आहे. सो आता आमचं जे काम आहे ते उद्याच होणार आहे. तर म्हटलं की आले होते आता जातं थोडं मासे वगैरे पकडायला. सो त्याआधी जरा मस्त कोरी चहा आहे जरा पिऊया आणि म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवूया. खरं तर काही दिवसापासून आपले व्हिडिओ येत नाही आहेत. तर काही आहे घरच्या कामामध्ये थोडाफार व्यस्त आहे. काही दिवसापुरतेच आहेत, तर नंतर सगळं हे होऊन जातील. प्लस आपल्या गणपतीमध्ये सुद्धा येतील रेग्युलर व्हिडिओ. सो अजूनमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. सो आता चाललो आता लगेच चहा संपूया आणि जाऊया. मस्त असं छान असं वातावरण झालं फक्त एकदम पूर्ण हिरवं असं एकदम आपलं कोकण झालेलं आहे. छान वाटतं फक्त एकदम. आणि मी एकटाच नाही, सोबत पप्पासुद्धा आलेले आहेत आणि युवराजसुद्धा आता काही 10वी झाल्यापासून तो मुंबईलाच असतो. सो तो त्याला पण घेऊन आला. म्हटलं की तो पण थोडं आईला वगैरे भेटेल. सो म्हटलं जाऊया. आणि आता युवराजसुद्धा गेला आहे गल आणायला. आपण गलाने मासे पकडणार, ते कशा वगैरे पकडतो त्यासाठी काय काय वापरतो ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. काही गमतीशीर होतात असे किस्से, ते सुद्धा बघायला मिळतील. सो चला जाऊया आणि पाहूया कशा वगैरे आपल्याला जात होते. तर मस्त अशी संध्याकाळचं वातावरण आहे आणि अरे आला शाळेतून. तर बघता शाळा पण सुटलेली आहे. अंगणवाडीची पोरं आहे ती. तर आपल्या इथे दुकानसुद्धा आहे, दुकानात आले आहेत. तर आपण जाऊया. युवराज घरी रेनकोट विसरलेलं, सो जरा रेनकोट देऊया आणि लगेच जाऊया. कारण की अजून थोडा लगेच संध्याकाळ होणार आहे. तर त्याआधी जाऊया. शेठ बनाय करे तिकडं, तो मला सोडून जाणारच नाही. तिकडं असेल बघ, नैतिक जाईल बघ. नमस्कार. बघ आमचा लहानपणीचा मित्र आहे. मग काय बोलतंय, कामावर नाही? पाऊस काय तुम्हाला पावसातून कुठं रेनकोट घाला, कामं करा बाबा. खाली खाली गल उडवायला. चला मित्रांनो, काय बघता किती छान असं मस्त वातावरण झालं आहे. ही आमची चक्की आहे. पप्पा इथे आहे. हाय बाई आहे घरी. तिकडं नाही आले तिला, आता सुट्टी नाही. आता 2 दिवसासाठी आलो आहे. हां हो, कामाला येतो. तर मित्रांनो बघताय हे पोरं आहेत आलेत, पण आपला पाणी जरा जास्त आहे नदीला म्हणून आपल्या नदीवरूनच उघळतात. सो हे आमचे दत्त मंदिर आहे आणि बाजूलाच मस्त की नदी आहे. हे घे, तुझ्या लाडक्या आईने दिले नाही घे, घाल ह्याच्या रेनकोट. त्याला मला टाकून आलो ना. बघताय मित्रांनो किती मस्त पाणी आलं त्या नदीला. परवा तर जास्तच पाऊस आला ना, पाणी आलं ना रे. इथे गळ उडत आहेत. जादू आता मोठा झाला पोरगा. तर काय लावलेस का त्याला खाली? अरे
काय लागलं चीज पॉपकॉर्न? बघूया पहिला कोण जर पडता बघ. आरामात रे सर्कल आहे. तर मित्रांनो आपल्याला इथे ब्रिज वरून काय मिळालं नाही. आता जाऊया खाली. गेला गेला. इथं पावडर टाकली पाहिजे ना, ब्लिचिंग पावडर. तर बघताय त्या पुन्हा स्लिपरी आहे. तर बघा पुन्हा सरकते. आरामात गेलं पाहिजे. भाजीवाला मीच ब्लॉग मध्ये मीच आलोय खाली. तर कातडे आणलं काय? घाण आहे. घाण ते साफ करतो खाली बघ. अरे एका खुब्याने तुला काय भेटणार आहे? खरं तर ना मित्रांनो गावाला आल्याच्यानंतर काय ना काहीतरी करत बसायचं. त्याला त्यातच खूप एकदम बोलतात ना ॲक्टिव्हिटी आहे, मजा आहे, खूप मजा आहे. तर अजून लय मजा करायची. आत्ता तर आलो आहे पण अजून पुढे बघूया. आता तर सध्या एका दिवसासाठीच आलो आहे. आता नेक्स्ट टाईम आलो तर 10-15 दिवस राहूनच जाणार आहोत. नंतर परत आपल्याला यायचं आहे गणपतीच्या वेळी. सो गावाला येणं तर होतंच पण सध्या तरी काही कामामुळे यायला जमत नाही. तर या बघूया कशा वगैरे आता आपण मासे वगैरे पकडतो येते. बघताय मस्त वातावरण वाटतं एकदम गावचं. हा जो नदी आहे ते हाय दिसत. तर ही जी नदी आहे ना का 3 दिवसा अगोदर तर पुन्हा पाणी पुन्हा ओव्हरफ्लो झालेला. तो सध्या तरी कोणी खाली जायचं एवढं हिंमत करत नाही. बघताय आता पाणी आहे तो समुद्र पूर्ण समुद्रात जाऊन मिळतो. हो बरं का हो हो आले. सुटली पकड. अरे पकड दाखव. अरे टाकले आला ना. अरे पण अरे खुबा कुठे गेला याचा? खुब्याने आला ते. गांडूल लाव गांडूल. दाखव काय लावलेस? तर आता येते काय? तो कॅमेरा पाहिजे ना झूम करून लगे दाखवला असेल ना रे. आता घेतोय काम घेतोय. माझ्या दड्यात टाकून पाय नको दे. अरे रघु अरे ठेव पिशवीची ना आणलीस. जिवंत आहे अजून बिचारी. तू काय तुला काय तू हलवतस कधी हालते कायला? नाही शाबास. आले झालं माझ्यावर टाकतील. दुसरी आली. बन्या खूपच शोधत बसला आहे. बन्या रे पटकन फोडणी लाव. मीठ मसाला आण. अरे फोड आणि लाव. फोड त्याला आता फोड. तुला पकड मेले. काय अरे गल बघ कसा खाल्ली. अरे खुबा पुरा खाल्ला. ए हा गंगाराम तुझा तू धर. मी हा तपची धरतो. काढा निघतच नाही. पिशवी पाहिजे. खेच आता खेच. टोमॅटो एक पिशवी मागवा. एवढा म्हणून सुद्धा एवढा तडफडचा विचार आहे.
नाही रे हा मी काढतो बघ सोड गल अडकला असेल. सोड सोड गल गेला बाबा याचा काय निघतच नाही बघ. निघाला? काय उपकलास नाही काढला रघु अरे नाही काढली तिला आता दग कसली होती बन्या भेटल पकडायला. पकडायची निंजा टेक्निक. चल अरे नीरज संपलं काय आतमध्ये आहेत बघ तिथं खुबे लावायला लागतात तेव्हा इथे इथे खुबे असतील बघ याला लावलेलं. इथे खुबे असतात खुबे घ्यायला लागतात. गांडूल बघ ना गांडूला पण येतात रे. नाहीत गांडूला. अरे ह्याला ह्याच्यात ठेव. झाला असेल जीव गेला असेल त्याचा. लय जीव आहे म्हणजे याला. तिचा लगेच गेला. त्याचा काय बॉल बॉल तो. अरे पिशवी आण बोललो ना मग ह्याने आता थांब मी पिशवी आणतो. त्यानंतर किती मजा येते. एका लगेच टाकलं आणि लगेच मच्छी आली. खूप राहते कोण झाला. पचका झाला. हा तसंच लगेच बघ कुठला मासा भेटला तर लावून ये. झाला नाही कचरा गाळ गाळ. तोडला का अर्धा. तर मित्रांनो फायनली 2च आपल्याला भेटलेत मासे. आता अजून पण नैतिक तिकडे ट्राय करतो फक्त पाण्यामध्ये. आणि समोरचा नजारा बघता किती छान वाटते मस्त वेगळी. तो तिथे आपली स्मशानभूमी आहे. आणि इथे आता आपण आलो आहे गांडूळ बघायला. कारण की गांडूळ जे असतात त्याने आहे ना लवकर लवकर आपल्याला मासे मिळतात जर गळायला लावले तर. दोन डोलेवाला आहे का असा नाही का. हत्या केला बाबा. हे गावठी गांडूलच सांग त्याला मुंबईला मोडी घे त्याला घे हाताने घे. मार 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 लाव. हा काय बघा अजून एक आलंय गांडूळ. बघा पुढचं बघा. चालेल हातावर टाकू नको. आता किती गांडूळ आहेत आणि आपण घाबरतो तिकडे. ए कुकी ते कुकीच आहे ना. नाही कुकीच आहे ते. आता ह्याला ना गळायला लावला ना की पडाड मासे मिळते. असं आम्ही पण अगोदर ना असंच करायचं. बघताय पाऊस येणार आहे जोरात. येणार आहे काय आलेच आहे. अशा बघा मायाबाईचं आगमन होता ना. मायाबाई अरे मेला आपल्याला मच्छी शोधायची आहे गल्ला शोधायचं आहे. पाऊस बघताय फुल एकदम भरून आले. समोर बघताय पाऊस फुल भरून आला एकदम. काय झोपेतून उठून आलास का काय. हा कुठं आहे
हा रे काटेरी याला मी असं धरलं तर बघताय करकांडा मिळाला. आमच्याकडे करकांडे म्हणतात. एकदम ते काटे काटे असतात त्याला. ते आपण कर्ली मच्छी म्हणतो ना, कर्ली मच्छी ते असं त्याच्यामध्ये भरपूर काटे असतात. ते आहे दाखव रे करकांडा करकांडा. हे बघा कुठे गेला. मग त्या बघा इथे त्याला स्टार्टिंगलाच काटे आहेत. बरं मस्त. काढ आता कोण काढणार आहे. काढ. तेव्हा हातवली तिकडं गाडून भेटलं. आराम होतं त्याला काटा बिटा लागल. येते का बरोबर. नीरज भाई तुमची प्रतिक्रिया काय. करकांडा भेटला तुम्हाला. नीरज विचारायला असतोय. चला अजून झाडो एक. पाऊस मजबूत येते. तर समोर बघता मित्रांनो किती एकदम पाऊस एकदम भरून आलेला आहे. बघू शकता आता ते जाऊ नको तर झाला. हवेने पण जायचं ना वाहून पण जाशील एकदमच. फक्त एकदा आपल्याला लाईव्ह पाऊस बघायला मिळतं. बघताय किती पुन्हा डोंगर सुद्धा तुम्हाला दिसत नाही इकडे. एवढा पाऊस आलाय. हे बघा हे छान असं मस्त की हिरवागार एकदम झालंय. मस्त एकदम वाटतं. आणि सोबतच पाऊस पण आला एकदम जोरात. हा बघा आला पाऊस आला. बघू शकता पावसाचे. जर इथे वरती जाऊया. त्यात पाऊस आलेला आहे. आणि ते स्मशान आहे. फुल भरून पाऊस आलेला. आणि ही जी आपली नदी आहे ती डायरेक्ट आपल्याला समुद्रात जाऊन मिळते. इथून जर भलत्यामध्ये जर कोण वाहून गेलं तर डायरेक्ट तुम्हाला समुद्रात मिळणार आहे मुरुडच्या. वाहत्या पाण्यात तुला भेटणार आहे. दारी मग आता कुठे कुठे चढले बघा. तिथला पत्रा काय उडाला का काय. बस त्याला काय बघू. विशालनी मलाच विकला असेल. विशालनी मलाच विकला असेल. लय जोरात पाऊस आलाय. बेकार पाऊस आलाय. तर बघताय मित्रांनो जास्त नाही फक्त दोनच फक्त कौल भेटले. आणि करकांडा आमच्यामध्ये म्हणतात. तुमच्यामध्ये काय म्हणतात माहिती नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही म्हणा असाल काय लहान मुलामध्ये जातो. काय लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा लहान मुलामध्ये जातो. पण कधीच्या काय आहे ना गावाला आल्याच्या लहान बनावं लागतं. फक्त अजूनपर्यंत जाऊया. पाऊस पण येतोय भरपूर पाऊस येतोय. एकदा मी तर पकडत नाही फक्त शूट करतोय. तरी पण हे सर्व करायची मजा वेगळीच असते. भले तुम्ही एका दिवसासाठी या किंवा 10 दिवसासाठी या. पण जर असं जर मजा नाही केली तर मग त्याला काय मजाच नाही. कोकणात येऊ तो या. तर जाऊया बघूया अजून किती काय मिळतं का आपल्याला. नाहीतर पण जर पावसाचा जोर जर वाढला तर आपण घरी जाऊया. आला आला. बघा बघा इकडे खाली खाली खाली. हे थांबे थांबे थांब. इकडे खाली खाली. डॉक्टर खाली. अरे डॉक्टर खाली. हे ऐक ना ये. धावा द्यायचा धावा द्यायचा. उभ्या अरे उभ्या नाही. अरे तिकडून या. काय
मी उभ्याने आलो का नाही मगाशी जा 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 आता नाही आता तुम्ही येणं पडतो हात वरशी झाल्या दातावरती पडशील आहे ना आयटम ती पण नाही भेटणार. पुढं हात ठेव गाडीला. तर माणसा त्या माशाचा चुरा करशील मी याला त्याच्यात. तुमचं येणार आहे रफ्तार बर का. गाडीचं टायर दाखव दाखव. माझी नाही एवढी. तर मित्रांनो फायनल आपले मासे पकडून झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहे घरी, कारण की जास्त मासे नाही मिळाले. पाऊस पण आलेला आहे आणि वाहतं पाणीसुद्धा होतं, त्यामुळे काय जास्त मासे मिळाले नाही. पण मजा आली एक प्रकारे. आपल्या गावाला काय ना काय टाईमपास होतंच. ही पोरं अभ्यास करूनसुद्धा नंतर अशी मजा करायला येतात. तर आता मुंबईपेक्षा मला कोकण यासाठीच आवडतं. सो तुम्हाला पण कोकण आवडत असेल आणि तुम्ही कोणत्या गावचं या गावाचं नाव कमेंट करून सांगा. आणि तुमच्या गावातसुद्धा असे तुम्ही मस्ती मजा वगैरे करता का ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.